मी आजही सांगतो, तुमच्या इथं सांगतो, यांनी 1 कोटी रुपये गावाला द्यावं. 1 कोटी रुपये यांनी गावाला द्यायचं विकास कामांसाठी. 1 कोटी रुपये. हे अजूनही म्हणतात ना आम्ही 1-2 कोटी रुपये खर्च करणार आहे. मी असं म्हणतो यांनी 1 कोटी रुपये गावाला द्यावं. यांनी 1 कोटी रुपये गावाला द्यावं. मी असं सांगतो बाबा, मी वैयक्तिकरित्या सांगतो बाबा, मी माझ्या पक्षाला सांगेल की बाबा मी माझी उमेदवारी मागेल. तुम्ही प्रत्येकाला एक संधी दिली ना बाबा, या 27 वर्षाच्या युवकाला एकदा द्या ना, एकदाच द्या म्हणतोय मी. जर मी काम नाही केलं तर पुढल्या वेळेस तुम्ही मला सांगायचं की सनी तू उभं राहायचं. काहींच्या समस्या काय होत्या हे मला आज कळलेलं आहे. ह्याच्यावर आता काय मार्ग काढता येईल, ह्याच्यावर कसं चालायचं, कसं प्लॅनिंग करायचं, आज हे सगळं प्लॅनिंग मी केलेलं आहे. नमस्कार, मनातलं जनात या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी महेश राऊत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मंडळी, फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुका थोड्याशा पुढे ढकलल्या होत्या आणि 20 डिसेंबरला पुन्हा एकदा त्याच्यासाठी मतदान होत आहे. पुन्हा एकदा मतदानाचा या दुसऱ्या टप्प्यातील म्हणूयात आपण वातावरण तापलेलं आहे आणि आज आपल्याशी पुन्हा एकदा मनमोकळा गप्पा मारण्यासाठी आज आपल्या समवेत आहेत मृणाल उर्फ सनी शेवाळे, जे प्रभाग क्रमांक 16 मधून या फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 16 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांचे अधिकृत उमेदवार म्हणून, सर्वात तरुण उमेदवार म्हणून चेहरा आहे. आणि पुन्हा एकदा आपण आज त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. लास्ट वेळी आपण त्यांच्याशी जेव्हा गप्पा मारल्या, एक तरुणपणा, तडफदारपणा आपल्या त्या वक्तृत्वामध्ये दिसला आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं. पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यातलं वातावरण नेमकं कसं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. सनी सर, पुन्हा एकदा आपलं या सेटवरती मनपूर्वक सहर्ष मी स्वागत करतो. नमस्ते सर. आणि सगळ्यात पहिला प्रश्न आहे सर, की खरं तर गेल्या वेळी आपण अतिशय जोशमध्ये अगदी काही दिवसाचं वातावरण त्या ठिकाणी राहिलं होतं आणि आपण त्या ठिकाणी तयारी केली होती, मतदारांपर्यंत पोहोचला होता आणि अचानक प्रचाराचे अगदी शेवटचे तास जवळपास संपले होते. मतदानाने मतदान करायची तयारी, सगळं आव्हान, स्लिपा वाटण्याचा कार्यक्रम झाला आणि अचानक मतदान प्रक्रियेला त्या ठिकाणी थांबल्या, पुढे ढकलण्यात आल्या. काय नेमकी उमेदवार म्हणून प्रतिक्रिया द्याल? जनतेमध्ये संभ्रम आहे का? आणि उमेदवार म्हणून या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम वाटतोय तुम्हाला? सर, एक सांगू इच्छितो की बाबा 2 डिसेंबरला आपलं मतदान होतं फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदचं. तर 29 तारखेला 30 तारखेला 30 तारखेला संध्याकाळी आपल्याला निकाल आला की बाबा इलेक्शन रद्द झालेलं आहे, पुढे गेलेलं आहे. तर बाबा ह्याच्यात मी असं म्हणेल बाबा, माझ्यासारख्या सर्वसामान्यांना तर एक संधी भेटली 20 दिवस काम करण्याची मला, की बाबा ज्या काही लोकांपर्यंत मी पोहोचलो नव्हतो आज मी तिथपर्यंत पोहोचलोय. काहींच्या समस्या काय होत्या हे मला आज कळलेलं आहे. ह्याच्यावर आता काय मार्ग काढता येईल, ह्याच्यावर कसं चालायचं, कसं प्लॅनिंग करायचं, आज हे सगळं प्लॅनिंग मी केलेलं आहे. किंवा सर्वसामान्यांच्या काय गरज आहे, सर्वसामान्यांना काय सुविधा पाहिजे, शक्यतो ह्या गोष्टी सर्वात जास्त आपण फोकस केलाय. राहिला विषय तुम्ही म्हटले की काय फरक पडला, तर मला काहीच फरक नाही पडला. फरक कुणाला पडलाय? ज्याचा अमाप पैसा गेलेला आहे, म्हणजे काळा पैसा. प्रश्न तोच होता बघा, कारण निवडणुकांमध्ये कुठेतरी आपण प्रचारामध्ये उतरत असताना सगळा प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी कुठेतरी अर्थकारण त्याच्या पाठीमागे असतं. नाही, मग मी तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काय सर माझं, की माझ्यासारख्या सर्वसामान्याला काहीच वाटत नाही. मला उलट मी काय म्हणतो की मला 20 दिवस काम करायला संधी भेटली आणि काही जे पैशावाले उमेदवार ह्यांची गोची झाली. काय गोची झाली तर ह्यांनी आम्हाला पैसा वाटला होता, म्हणजे हे बोलतात. हा, आता वाटला नाही वाटलं हे त्यांना म्हणायला माहिती, जनतेला माहिती. वाटला नाही वाटलं हे बोलताना म्हणतात की आम्ही 3000 मतदान विकत घेतलेले. 3000 हा 3000 मतदान आम्ही विकत घेतले. आम्ही निवडूनच येणार होतो आणि असं झालं तसं झालं. मग आता आम्ही परत किती पैसे वाटले तरी चालेल, पण आम्ही पैसे वाटणार, आम्ही पैशाच्या जोरावरच निवडून येणार. म्हणजे निवडणुका पुढे ढकलल्या तर पुन्हा एकदा पैसे वाटण्याची ह्यांची तयारी आहे. म्हणजे काहींनी म्हणजे पैसे पहिलेचे संपले तर बाबा काहींनी व्याजाने आणले. व्याजाने आणून आता त्याचं तसं प्लॅनिंग चाललंय की बाबा आता पैसे पहिले संपलेले, आता पहिले पैसे व्याजाने चालले होते, आताही व्याजाने चाललेले काहींनी. मी काय कोणाचं नाव नाही घेणार, पण काहींनी बाबा तसं केलं. आता परत का केलं तर बाबा आता त्यांनाही 20 दिवस भेटले, समजा 15 दिवस भेटले प्रत्येक उमेदवाराला. म्हणजे इथलंच नाही, 1 ते 16 पर्यंत मी सगळ्याच बरोबर. मी आता सध्या 16 उमेदवार तर 16 पुरतच बोलतो की बाबा जे काय उमेदवार होते ह्यांनी आम्हाला पैसा वाटला, ह्यांचा तो पैसा वायाला गेला. ह्यांचं म्हणणं असं की आम्ही ज्यांना पैसे दिले हे सगळे विसरणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला परत पैसे वाटायला असे उमेदवार स्वतः बोलतात. ज्या दिवशी 30 तारखेला इलेक्शन रद्द झालं हे यांना कळलं, त्यावेळेस ह्यांचे काही लोक मंत्रवाडी भागात जे काही प्रभाग क्रमांक 15 आहे त्याच्या 16तली काही नाव 15त राहणारी, बरोबर, तर तिथं हे पैसे वाटप करत होते. म्हणजे मतदान 16 मध्ये आहे पण राहायला 15 ते असं काही झालेलं आहे. म्हणजे भरपूर नावं झाली तिकडची तिकडे. तर त्याच्यात हे 15त पैसे वाटत होते. तर ज्यावेळेस ह्यांना कळलं की इलेक्शन रद्द झाले
तर ह्यांनी त्या मतदाराच्या हातात दिलेले पैसे रिटर्न घेतलेले. अच्छा, म्हणजे बातमी कळालं. हा, बातमी कळली की इलेक्शन कॅन्सल झालंय. काहीतरी 12 का 13 हजार रुपये एका वयस्कर माणसाच्या हातात दिले होते. घरचे बाबा एवढे मतदान आहे, बाबा आम्हाला मतदान कर म्हणून. 12-13 हजार रुपये 3 मताला काहीतरी दिले. म्हणजे 4-4 हजार रुपये प्रत्येकी मताला. 4-4 हजार रुपये. आणि अशी 3000 मतं घेतली असं बोलताय. हा, असे हे सांगतात, आम्ही नाही सांगत. हे सांगतात की आम्ही 3000 मतं विकत घेतलेली. आम्ही 3000 मतं विकत घेतलेली, आम्हाला काहीच गरज नाही कोणाची, आम्ही निवडून आलेलो आहे, असं झालंय तसं. मग तुम्ही निवडून आलाय, तुम्ही बाबा मतदारांना पैसे वाटप केलेले, तर तुम्ही ब्लॅकमेलिंगचे धंदे का करताय, का कुणाला दमदाटी करताय? तुम्हाला जे इलेक्शन आहे हे खेळीमेळीच्या वातावरणात होतं ना. तुम्ही सिरियस का होता एवढं? तुमच्या पाय खर्ची वाळू का सरकले एवढी? सर, प्रश्न मला इथे असा आहे, जर उमेदवार एवढे धनाचा त्या ठिकाणी अमाप शक्ती वापरताय, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जर 3000 मतं, एक मत 4000, 5000 रुपये असं जर ते पैसे वाटत सर, असणार. मी तुम्हाला एक बोलू का सर? मी मध्ये बोलतो. हे जर म्हटले की बाबा आम्ही असं काही केलं नाही, जर मी त्या व्यक्तीला समोर आलं आणि हे जर म्हटले की बाबा ही व्यक्ती खोटं बोलते, हे समोरासमोर मी करू शकतो. ह्यांची हिंमत आहे का? मतदार ज्यांनी पैसे घेतले त्या व्यक्तींनी सांगितलेलं आहे आमच्याकडं जसं कळलं यांना इलेक्शन ज्याला पैसे मिळाले तो जर समोर येऊन बोलतोय, म्हणजे ती माणसं तुमची आहेत असं म्हणायचं? नाही ना, माझी नाही म्हणत मी. ते कारण असं झालं की बाबा ज्या मतदारांना ह्यांनी पैसे द्यायचा प्रयत्न केला तो मतदार वयस्कर होता. म्हणजे मी असं म्हणतो एक 60च्या आसपास काहीतरी असं, सिनियरिटीनुसार घरातलं सगळं तोच बघायचा, ज्येष्ठ व्यक्ती. त्याच्यामुळे ते त्यांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचले, त्यांचे काही जण पैसे वाटणारे. तर त्यांच्या दिले 6 वाजता का 7 वाजताच्या आसपास काहीतरी दिले. ह्यांना ज्यावेळेस कळलं की इलेक्शन कॅन्सल झालं, इलेक्शन कॅन्सल झालं, ह्यांनी दिलेले पैसे ते म्हटले की नाही पैसे द्या, आम्ही तुम्हाला नंतर देतो. हा, आणि म्हणले इलेक्शन आता कॅन्सल झालं. म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा, तो वयस्कर व्यक्ती तुमच्या दारात आला नव्हता पैसे द्या मागायला. तुम्ही त्याच्या दारात गेले मतदानासाठी, मतदान द्या म्हणून. बरोबर, मतदान द्या म्हणून. मग एक तर तुम्ही जायचंच नव्हतं, ते तुम्हाला बोलवलं आलं का आम्हाला पैसे द्या म्हणून. बरोबर, म्हणजे तो व्यक्ती दुखावला कुठेतरी. मग तो त्याचाही वाढ झाला थोडासा. तो म्हणतो एक तर मी ह्याच्या दारात गेलो नाही, हे माझ्या दारात मला शोधत आलेले. शोधत आल्यात तर तुम्ही पैसे दिले, तर तुम्ही घेतले कशाला? त्याचे द्यायचेच नव्हते पैसे. आम्ही का तुम्हाला मागायला तर नव्हतो ना आलो. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, एवढा जर धनाची ताकद वापरली जाणार असेल तर एकीकडे तुम्ही स्वतःला सर्वसामान्य बनताय, मग प्रचार यंत्रणा पुन्हा राबवायची, याच्याशी तुम्ही कसा मुकाबला माझी करता? परिस्थिती काय हे प्रभाग क्रमांक 16 मधील स्थानिक लोकांना सगळ्यांना माहिती आहे. माझी काय परिस्थिती, माझ्या घरची असो माझी असो स्वतःची. मी ह्यांच्यासारखा पैशावाला नाही, हे कुणीही सांगेल तुम्हाला. तुम्ही तिथं या, तुम्ही बाबा अननोन पर्सन म्हणून माहिती घ्या बाबा सनी शेवळ्याची काय परिस्थिती. मला जे आता पाठबळ भेटलेले, मी असं म्हणतो माझ्या चुलत्यांनी मला मदत केली, माझे काही भाऊ आहे ह्यांनी मला मदत केलेली. खास करून मी माझं एक महत्वाचं असं नाव घेईल की बाबा माझी एक 4 नंबरची मावशी, त्या मावशींच्या मिस्टरांनी मला खूप म्हणजे आयुष्यात म्हणजे ते माझ्या कंटिन्यू सोबत पाठबळ दिलं, लय खूप मोठं पाठबळ आहे त्यांचं मला. म्हणजे मी कितक्या वाईट संकटात नाही गेलोय ना, मला प्रत्येक गोष्टीला जसं माझा चुलता आहे ना तसं ते म्हणजे ह्या लोकांनी सगळ्यांनी मला ताकद, नातेवाईकांनी तुम्हाला हा मला पाठबळ दिलं की तू राहा. भाऊकी महत्वाचं, मला भाऊकीने पाठबळ दिलं. भाऊकी म्हणली तुम्ही नसले आम्ही तुझ्या सोबत आहे, म्हणजे तू पैशा पाणीचं काय टेन्शन घेऊ नको. म्हणजे काही माझे चुलत भाऊ इथपर्यंत म्हटले काय लागलं तुला तर आम्हाला सांग, पण म्हटलं आपल्याला गरजच नाही, लोकच आपल्या मागे आहे. आपण प्रचारात ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस आपल्यालाही कळतं की समोरच्या लोकांची समोरच्या उमेदवाराने 3000 वाटू 4000 वाटू आपल्याला त्याची तुम्हाला त्याची काही. बघा सर, मी एक सांगतो, 99% मी निवडून देणार ही काळ्या दगडावरची रेघे. 1% का नाही म्हणतोय त्याचं कारण सांगतो. मी हारलो तर फक्त पैशाने कमी पडेल म्हणून हारलो. अच्छा, फक्त पैशाने, नाही तर 99% मीच जिंकणार. 1% फक्त काय बोलतो बघा, जी वस्तुस्थिती ती मान्य केली पाहिजे. का तर ह्यांच्या पैशापुढे मी टिकूच शकत नाही. कारण की ह्या काही लोकांमध्ये आता ह्यांची लढाई कशात झाली, ह्यांना जनतेचं काय नाही पडलं. ह्यांचं प्लॅनिंग काय फक्त की बाबा आता मी निवडून आलो पाहिजे, का तर माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. अस्तित्वाची लढाई झाली, त्यांच्या अस्तित्वाची लढाई झाली, त्याच्यामुळे ते खर्च करायला लागलेले, अमाप पैसा खर्च करायला लागलेले, जागा विकायला लागल्या, जागा विकून राजकारण करायला लागलेले. म्हणजे पैसे उपलब्ध कसे करायचे, तर अशा पद्धतीने यांचे पैसे उपलब्ध म्हणजे मिळण्याची साधने यांची. आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे मग की खरं तर 30 तारखेला प्रचार तुमचा तोपर्यंत झाला होता, बरोबर.
1 तारखेपर्यंत पण तुम्हाला प्रचाराची मुभा वाढवून देण्यात आली होती आणि 2 तारखेला थेट त्या ठिकाणी मतदान होतं. 3 तारखेला निकाल लागणार होता. बरोबर त्याच्या अगोदर जेव्हापासून प्रचारास सुरुवात झालेला आहे, बरोबर जवळपास 15 दिवस आपण पकडूया, बरोबर तुम्ही प्रचारामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबत होता. बरोबर. आणि हे पुन्हा एकदा 20 दिवस जेव्हा पुढे ढकलले, काय नेमकी भावना होती? कारण प्रचार म्हणजे एकंदरीत धावतो, तुम्हाला सांगतो. तारांबळ, कुटुंबापासून लांब बरोबर. राहणं, सतत पळणं, कसं आहे नेमकं आता तुम्ही अनुभव? महत्वाची गोष्ट बोलले सर. मी सकाळी घर सोडतोय 7-7:30ला. बरोबर. सकाळी घर सोडलं ना मी, म्हणजे मला 9 महिन्याचा मुलगा आहे आत्ता आत्ता मला 9 महिन्याचा मुलगा आहे. आत्ताच झाला फेब्रुवारी महिन्यात वर्षाचा होईल माझा मुलगा. मी सकाळी घर सोडतोय 7ला. मी घरी येतो रात्री 2 आणि 3 वाजता. पूर्ण वेळ प्रचार. बरोबर. मी ज्यावेळी सकाळी घरातनं बाहेर पडतो त्यावेळेस माझा मुलगा झोपलेला असतो. बरोबर. संध्याकाळी मी घरी येतो 2 आणि 3 वाजता, त्यावेळेस माझा मुलगा झोपलेला असतो. त्याच्यामुळे मला माझ्या मुलाचा चेहरा सुद्धा बघायला भेटत नाही. बरोबर. म्हणजे मला त्याच्याबरोबर खेळता येणार का काय होता येणार, म्हणजे असं म्हणजे इतकं मला फील होतं की बाबा राजकारणात पडलं तर बाबा काय काय करायला लागतं. तेवढा वेळ द्यावा लागतोय, त्याग करावा लागतोय. हा, म्हणजे मला 9 महिन्याचा मुलगा आहे. आज मी त्याला सोडून मी सकाळी 7ला घर सोडलं की मी आज 2 आणि 3ला घरी जातोय. त्याच्यामुळे मला त्याला भेटता येणार का, मला त्याच्याशी बाबा खेळता येणार, मला काहीच करता येणार. म्हणजे मला हे सर्वात मोठं दुःख आहे की बाबा माझा मुलगा असून मला माझ्या मुलाशी खेळता चालता बोलता येणार. फक्त ही एक कुठेतरी झाली भावनिक बाजू, जिथे आपण कुटुंबासोबत नाही, पण जनतेसाठी जेव्हा तुम्ही ही लढाई लढताय तेव्हा हा दिवस जो मिळाला याची सकारात्मक बाजू तुम्हाला जास्त जनतेशी व्यवस्थित. मी तुम्हाला सांगतो, जरी मी घरातनं बाहेर पडलो ना, तो मला जो काय प्रतिसाद भेटतो जनतेचा, त्याच्यामुळे मी असं म्हणतो माझ्या मुलाची मला आठवणच येत का, तर बाबा तोंड भरून लोक माझं एवढं कौतुक करतात. बरोबर. की बाबा एवढ्या कमी वयात तू सनी बाबा एवढ्या लोकांच्या बाबा तुडीला तोड असतो चाललाय, याचा अभिमान आहे आम्हाला. म्हणजे हेच माझी ऊर्जा आहे दिवसभर काम करण्याची. त्याच्यामुळे मला घरची आठवण येत नाही. त्या कामामध्ये तुम्ही त्या कामामध्ये मी व्यस्त जातोय, त्याच्यामुळे मला काही कळतही नाही. माझा दिवस कसा निघून जातो हेच कळत नाही मला. काय आहे ग्राउंड लेवलचं वातावरण? पैशाचा जसं तुम्ही सांगताय एक अमाप वापर प्रभाग क्रमांक 16 मध्ये केला जातोय, त्यासोबतच अजून काही दबावाचं, आमिष, प्रलोभनाचं राजकारण सुरू नाही सर. मी मागच्या वेळी जसं तुम्हाला बोललो तर बाबा दबाव ते काय माझ्या वानत नाही, तेवढी हिंमती नाही असं सांगतो मी स्पष्टपणे बोलतो. ते दबाव कुणा वानते सांगतो तुम्हाला. जो माझ्याबरोबर प्रचार करतो तर त्याला कुणा तरी माध्यमातून निरोप पाठवणार, फिरू नको, कशाला डोळ्या येतोय, आम्ही तुला नंतर दाखवू इलेक्शन झाल्यावर. म्हणजे हे पहिलेही तेच बोलत होते आणि आता तर ते त्यांना वेळ भेटून सुद्धा त्यांना काहीच करता आलं नाही. मला वेळ भेटून मी ज्यांच्यापर्यंत पोहोचलो तिथपर्यंत पोहोचलोय, ह्याचा मला सर्वात मोठा आनंद पण आहे. मग ह्याच्यात राहिला विषय काय होतो की आपल्याबरोबर जो प्रचार करतोय, आपल्याबरोबर ज्या जीवाला जीव देणारे माणसं आहे त्यांना ब्लॅकमेलिंग करतात, आम्ही असंच करतो, आम्ही तुला लास्ट वेळ जेव्हा तुम्ही आलात तेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक सांगितलं, जसं की उदाहरणार्थ साडी वाटप असेल किंवा बाकीच्या कुठली प्रलोभनं दिली. बरोबर. ह्यावेळी आता ह्या वेळ मिळाला तर अजून काय? आता मी तुम्हाला सांगतो, ह्यावेळी सुद्धा तेच केलेलं आहे. 2,500 काहीतरी एका व्यक्तीने साड्या वाटल्या, त्या कमी पडल्या म्हणून 1,500 नवीन साड्या छापल्या. बरोबर. सुरुवातीला ज्यावेळेस प्रचार चालू होता, सुरुवातीला इलेक्शन ज्यावेळेस लागलं तर त्यावेळेस हे काजू कतली घेऊन वाटत होते. बरोबर. म्हणजे बाबा एखाद्याच्या दारात जायचं तर मोकळ्या हाताने नाही जायचं म्हणून काजू कतली वाटत होते. सर तुम्हाला खोटं वाटेल, आज कमीत कमी महिनाभर, 1.5 महिना झालं, 2 महिने होईल आता असं म्हणतो की बाबा हे इलेक्शनचं वातावरण. बरोबर. आज कमीत कमी लोकसंख्या असं म्हणतो 20,000 असेल, तर मतदान समजा 8,000. बरोबर. 8,000 मध्ये 6,000 लोकांपर्यंत मी पोहोचलेलो आहे. बरोबर. 6,000 लोकांमध्ये मी कुठल्याही मतदारांना म्हटलो नाही की जेवायला या. माझी तेवढी ऐपती नाही की मी कोणाला जेवायला घाला एवढी. जे माझ्याबरोबर 4 कार्यकर्ते ह्यांना मी घालू शकतो, पण बाबा ह्यांच्यासारखं मी त्यांना हे नाही ना दाखवू शकत की बाबा तुम्ही जेवायला जावा. हे बिर्याणीचे पातेलं देऊन देतात, तरी लोक यांचं घेत नाही. एका व्यक्तीने 350-400 लोकांचं जेवण एका ठिकाणी ठेवलं होतं, फक्त तिथं 70 लोक जेवले. ते पण यांना घरोघरी स्वतः उमेदवाराला फिरायची वेळ आले, जेवायला चला. लोक फक्त न जाण्याचं कारण काय, दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं, म्हटलं हे खाल्लेलं काढतात, बोलून दाखवतात. ते इलेक्शन झालं ना, हे निवडून येऊ किंवा अथवा पडू, हे खाल्लेलं काढतात. त्याच्यामुळे आम्हाला यांचं खायचंही नाही प्यायचंही नाही. जनता स्वतः बोलतो. दुसऱ्या दिवशीच याचा विषय झाला. एका ठिकाणी जेवण ठेवलं होतं 350 लोकांचं, बाबा 350-400 लोकांचं, तिथं फक्त 70 लोक जेवली, बाकीचं जेवण त्यांना फेकून द्यायला लागले. अजून काय राजकारण करताना अजून कुठल्या प्रकारचे मुद्दे वापरले जातात? आता दुसरं एक सांगतो, एक काल परवा 2 दिवसापूर्वी अशी गोष्ट घडली की बाबा जो काही विशिष्ट समाज आहे
की बाबा मी काय समाजाचा ह्याच्यात नाव नाही घेत कुठल्या, पण बाबा काही समाज आहे आपले, बरोबर. काही समाजांमध्ये तुम्ही बाबा ह्या विशिष्ट समाजाचे, तर तुमचा जे दैवत आहे तुमचं, म्हणजे ज्याच्यावरती श्रद्धा, ज्याच्यावरती आपली श्रद्धा आहे, तर ज्याच्यावरती श्रद्धा आहे त्या व्यक्तींचे, महापुरुषांचे फोटो तुम्हाला दिलेले आहे. फोटो, हा बाबा समजा तुम्ही ह्या समाजाचे, तर तुम्हाला त्या समाजाचं महापुरुषांचे फोटो तुम्हाला आणून दिले. बाबा मी एका विशिष्ट समाजाचा आहे, तर मला आमच्या महापुरुषाचे फोटो आणून मला दिलेले. तर बाबा हे जातीपातीचं राजकारण व्हायला लागलं. मग आता ह्यांना वेळ भेटला तर यांनी काम करावं. जनतेसाठी तुम्ही काय करणार तिथपर्यंत पोहोचा तुम्ही. म्हणजे मतासाठी कुठेतरी शिवरायांच्या प्रतिमा असतील, त्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजात शिवरायांची प्रतिमा, शिवरायांची प्रतिमा, गौतम बुद्धांची प्रतिमा, ह्या अशा काही प्रतिमा दिलेल्या आहे. अच्छा, मग ह्याचा अर्थ काय होतोय, हे राजकारण, हे काय झालं, हे जातीवाद झाला. हा तुम्ही शिवाजी महाराजांचा जरी कुणाच्या घरात फोटो दिला तरी ठेवणारच आहे, आणि तुम्ही गौतम बुद्धांचा जरी कुणाच्या घरात फोटो दिला तरी ठेवणारच आहे. आकर्षित करण्यासाठी त्या समाजाला नाही ना, पण ज्या समाजाच्या लोकांना दिला तेच समाजाचे लोक म्हणतात की हे जातीपातीचं राजकारण करायला लागले. लोकांनाही ते मान्य नाही. मग सरळ सोपं आहे ना, की बाबा तुम्ही मराठा समाजाच्या घरी किंवा बाकीच्या समाजांच्या घरी शिवाजी महाराजांची मूर्ती देताय, आणि बौद्ध समाजांच्या घरी, बौद्ध धर्माच्या घरी तुम्ही बौद्धांची मूर्ती देताय. ह्याचा अर्थ काय होतो याच्यात? म्हणजे त्याचे लेबल तुम्ही त्यांचे फायनल करताय, स्टिकर लावताय. 100% ना. मग त्यांना असं वाटतं की बाबा ही लोक आपली. अहो पण तुम्ही हे असं करून तुम्ही सरळ सोपं दाखवता ना, तुम्ही जातीचं राजकारण करायला लागलाय. हे असं करून काय भेटलं? लोकांना हे पसंत नाहीये. सरळ सोपं आहे. अहो कसं पसंत असेल सर, हे गाव आहे, हे गाव गाडा आहे, आपण शहरी भागात नाही अजून. म्हणजे प्रचारात जिथे विकासाचे मुद्दे विकासाचे मुद्दे घ्या तुम्ही. बाबा लोकांना समजून सांगा, बाबा माझ्या काय पहिल्या चुका झाल्या असेल तर बाबा मला माफ करा, मला मदत करा यावेळी, माझ्याकडनं परत ह्या चुका होणार नाही. तुम्ही हा प्रचार करा ना. विकास कामं काय करणार आहे बाबा, तुमच्या पुढे काय भविष्य आहे, दृष्टिकोन आहे, बाबा तुम्हाला काय करायचं काय नाही. अहो ह्यांची पद्धत सांगतो तुम्हाला प्रचाराची. हे स्वतः प्रचाराला जातात, ह्यांच्या घरातले व्यक्ती ह्यांच्यासोबत असतात. प्रचार करताना स्वतःची ओळख करून देतात आणि घरातल्या व्यक्तींची ओळख करून देतात की हा माझा भाऊ आहे, हा माझा मुलगा आहे, ही माझी सून आहे, हे असे ओळख करून देतात. का देतात? तर बाबा ह्यांचं झालं किंवा त्यांना राजकारणात पुढे आणायचं. मग ही घराणेशाहीच आहे ना. मग सर तुम्ही ज्या पद्धतीने सांगता ना, डोळ्यासमोर उभा राहतं की प्रभाग क्रमांक 16 मध्ये प्रचार कसा नेमका चालला असेल. अजून काय काय चालतंय सर नेमका ह्या राजकारणात? थोडा ग्राउंड लेवलच्या गप्पा ऐकायला सर. हे बघा, आता मी जे बाईट दिली मागची, तर ती बाईट माझी इतक्या लोकांना आवडली ना, मला प्रत्येक जण म्हणला की तू मनापासून बोललाय. कारण मनापासून बोलणाऱ्या माणसाचं मनातनं स्पष्टपणे सगळे निघतं. आणि माझा स्वभाव उरुळी देवाची गावात किंवा आसपासच्या गावात प्रत्येकाला माहिती आहे, सनी शेवळे हा स्पष्ट बोलणार आहे. माझ्या मनात कधीच काय नसतं. माझ्या जे मनात आहे तेच तोंडातनं बाहेर निघतं. बरोबर. मी विचार करून कुठलीच गोष्ट बोलत नाही. जो विचार करून बोलतो तो पक्का राजकारणी असतो. मी राजकारणीच नाही. मी पहिले तुम्हाला सांगितलं ना, आजही ते सांगतो, माझ्या घरात कुणी राजकारणी नाही, काय नाही, काडी मात्र संबंध नाही कसलाच नाही. जसं महापुरुषांच्या नावाचा या राजकारणात वापर केला जातोय, अजून कुठले काही मुद्दे केले जात आहेत प्रचारासाठी? म्हणजे काही भावनिक गोष्टी केल्या जात आहेत का? काही अजून प्रलोभनं दाखवली जात? आता तुम्हाला सांगतो ह्याच्यातलं काय झालं, तुम्हाला सांगतो. आपलं उरुळी देवाची किंवा हे आसपासच्या पंचक्रोशीचं एक दैवत आहे काळभैरवनाथ. बरोबर. काळभैरवनाथचा देवाचा म्हणजे हे जागृत देवस्थान आहे. ह्या देवाला मानणारा वर्ग म्हणजे अख्ख्या पंचक्रोशी हवेली तालुक्यात आहे. बरोबर. हवेली तालुक्यात म्हणण्यापेक्षा सगळीकडे पुणे जिल्ह्यात म्हणतो मी. हा की बाबा उरसाच्या वेळेस, आपल्या यात्रेच्या वेळेस अख्ख्या महाराष्ट्रात असंख्य भाविक येतात, आपल्या लाखोच्या संख्येने येतात. तर बाबा त्या देवावर श्रद्धा आहे सगळ्या गावातल्या लोकांची, स्थानिकांची. तर हे ज्यावेळेस पैसे वाटप करतात तर त्यावेळेस यांनी काय केलेलं आहे की काळभैरवनाथाच्या देवळातला अंगारा आणलाय. अच्छा, भंडारा घेतला. हा, अंगारा आणलाय. तर बाबा तो अंगारा एका पुडीत बांधतात, आणि अंगारा ज्यावेळेस पैसे वाटायला जातो एका मतदाराच्या घरी, जो बाबा त्या देवावर ज्याची श्रद्धा आहे म्हणजे बरोबर, तर तिथं ते जातात, पैसे देतात. पैसे देताना फक्त देताना असं म्हणतात, हा अंगारा उचलायचा, शपथ घ्यायची की मी तुम्हालाच मतदान करणार आहे. मतदारांना शपथ घ्यायला लावून हे मतदान मागायला लागतात. म्हणजे कुठेतरी सांगा, देवा धर्माचा वापर तुम्ही देवा धर्माला काय मध्ये आणताय? तुम्हाला राजकारण करा, तुम्ही तुमच्या जीवावर करा ना. तुम्ही विकास कामं काय करा त्याच्यावर बोला. तुम्ही तुमचं प्लॅनिंग काय पुढं ते त्याच्यावर बोला तुम्ही. म्हणजे ह्याचा अर्थ काय, ह्यांना फक्त काय ईर्षीर आहे, मला निवडूनच आलं पाहिजे, सत्ता माझ्याच ताब्यात राहिलं पाहिजे, गाव माझ्या अंडर चाललं पाहिजे, हे यांचं दृष्टिकोन.
आणि हे ह्यांचं म्हणजे ह्यांच्या डोक्यात एवढंच असतं, कुठेही काही हो मला निवडूनच आलं पाहिजे. सर खरं तर आपण दुसऱ्यांदा तुमच्याशी गप्पा मारतोय, पहिल्यांदा देखील आपला तोच आवेश होता की नेमकं विरोधक जे धनाचा अमाप पैसा वापर करतायत किंवा जे आपण ज्याला पारंपरिक राजकारणी म्हणूयात, प्रस्थापित राजकारणी म्हणूयात, जे वर्षानुवर्ष घरात कोणी ना कुठला चेहरा घेऊन लोकांसमोर जात आहेत. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, जो तुम्ही मगाशी बोललात की हा वेळ जो तुम्हाला भेटला ती सकारात्मक बाजू होती लोकांपर्यंत जाण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी. बरोबर. नेमकं काय, कारण आता पाठीमागच्या वेळी पण आपण म्हणजे स्पष्ट अगदी बोलायला गेलं तर उमेदवार काय करतायत हे तुम्ही सांगितलं, आजही तुम्ही ते सांगतायत. पण मग जर हा वेळ मिळाला तर मला हा थेट प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आत्ता तुम्ही सांगत होता की जर तुम्हाला राजकारण करायचं तर विकास काय करणार, बरोबर. विकास तुमचं नेहमी विकास कामाचं सर काय उद्देश? मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं, माझा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे पाणी प्रश्न. बरोबर. आजही माझ्या वाडीत किंवा आसपासच्या भागांमध्ये जिथं मी काम करतोय तिथं प्रत्येक ठिकाणी पाणी येतं. पाणी कुठे येत नाही, समजा धनगरवस्तीचा भाग म्हणजे जो गावातला भाग आहे त्या ठिकाणी समजा काही प्रमाणात पाणी येत नाही, पण टँकरची सुविधा पूर्णपणे आहे तिथे. माझ्या गावात व्यवस्थित पाणी येते. राहिला विषय, जे काही MGPची जी लाईन फिरलेली त्याची नवीन पाईपलाईन काही फिरलेली नाही प्रत्येक आळीत. त्याच्यामुळे माझं पहिलं दृष्टिकोन काय की बाबा पाणी, पहिला मुद्दा पाणी. सर्वात महत्वाची गरज काय असते सर्वसामान्यांची म्हणण्यापेक्षा सगळ्यांचीच, पाण्याशिवाय जीवन तर मेन पाणी प्रश्न बरोबर. फिरताय. पाण्यानंतर माझं एक स्वप्न आहे, रुळ देवाच्या गावात 100 बेडचं हॉस्पिटल व्हावं. अच्छा. 100 बेडचं सरकारी हॉस्पिटल व्हावं. त्याचं कारण असं की ज्या माणसाची डिलिव्हरी झाली, ज्या महिलेची, त्यांच्याकडे सर्वसामान्य लोक आपल्या गावात खूप आहे. म्हणजे त्यांची परिस्थिती नसते बाबा एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन डिलिव्हरीचा खर्च करणं, बाबा जो काय ऍक्सिडेंट जो काय असेल तो सर्वसामान्यांचा, माणूस असो, लहान मुलगा असो, काय असो, तो गावात त्या मुबलक किमतीत सानेगुरुज हॉस्पिटल कसं आहे त्या पद्धतीचं गावात एक हॉस्पिटल करणं हे सर्वात म्हणजे 2 नंबरचं माझं ते काम. आरोग्य सुविधा की बाबा आपल्या गावातनं बाबा जी काय महिला असेल ती इथं डिलिव्हरी व्हावं आणि तिचा खर्च एकदम जो काय सरकारी आपलं डिलिव्हरीच घ्या किंवा बाकीचं कुठल्याही दवाखान्यात कुठला काय असेल तो हौसेने कोणी जात 100% आजारपण. मी महिलांचं काय बोलतो की महिला ह्या कष्टाने जगतात, दिवसभर कष्ट करतात. काही महिलांची अशी परिस्थिती, काहींना बाबा घरात म्हणजे खूप बिकट परिस्थिती, आर्थिक परिस्थिती असल्यामुळे काहींना आजारपण अंगावरती काढतात. त्याच्यामुळे महत्वाचं म्हणजे काय, ह्यांनी बाबा तिथं हॉस्पिटलला तशी सुविधा भेटली तर बाबा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचा खर्च वाचतो. त्यांच्याकडे पैसे नसतात, काही लोक व्याजाने पैसे आणतात, उसने पसने पाहुण्यावर, त्यांचं आयुष्य त्याच्यात जातं सर्व. बरोबर. त्याच्यामुळे बाबा हे दवाखाना ते म्हणतात ना, दवाखाना कोणाच्या मागं लागू नये, हॉस्पिटल तिथं व्हावं. पण मी म्हणत नाही त्या हॉस्पिटलमध्ये कुणी यावं, सगळे सुरक्षित राहावं, निरोगी राहावे, सगळे निरोगी राहावे, स्वस्त राहावे, मस्त सुविधा उपलब्ध करून फक्त देणं. पाणी झालं, आरोग्य सुविधा झाला. दुसरा विषय गार्डन. वरती आपली गायरानाची जागा आहे सरकारी, त्या जागेत आपण धनगर वस्तीच्या तिथं गार्डन करायचं आहे, एकदम व्यवस्थित फर्स्ट क्लास जागा उपलब्ध आहे. फक्त त्याच्यात निधी आणून एकदम व्यवस्थित पद्धतशीरपणे आम्ही अजितदादांना पाठपुरावा करणार. अजितदादांच्या माध्यमातूनच तिथं गार्डन होणार. त्यांच्याकडनं मी भांडून तांडून दादांच्या हातापाय पडून ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन करा बाबा, दादा तेवढी मदत करा. 100% मी अजितदादांकडनं तेवढा निधी आणणार आणि ते गार्डन एक करणार. राहिला विषय रस्ते, ड्रेनेज, हे तर काय होतच राहणार आहे आणि हे करणं गरजेचं आहे. सर्वसामान्यांच्या गरजा एवढंच असतात सर, पाणी, लाईट, रस्ते. आणि बाबा आपली अडचण काय झाली तर आपल्या अडचणीत कोण येऊ शकतं आणि कोण आलं पाहिजे हे एवढंच माणसं बघतात. सर्वसामान्यांच्या गरजा एवढंच असतं सर. का तर मी सर्वसामान्य म्हणून सांगतो, दुसरं काय करता नसतात कुणाच्या. बरोबर. सर्वसामान्यांच्या गरजा फक्त काय, पाणी, लाईट, ड्रेनेज आणि महत्वाचं म्हणजे सुरक्षा. ह्याच्या पलीकडे त्यांच्या गरजा कुठल्याही काही नसतात. दुसरा टप्पा आपण ज्याला म्हणूया, निवडणुका पुढे ढकलल्यामुळे पुन्हा एकदा 20 डिसेंबरला आता मतदान, पुन्हा एकदा जनतेसमोर तुम्हाला जायला वेळ भेटला, पुन्हा एकदा हा प्रचार थोडासा लांबणीवरती, मोठा दिवसाचा पिरियड मिळालेला आपल्याला, काय मतदारांना आव्हान कराल? मला असं वाटत नाही काय आव्हान करायची गरज आहे. कारण की काय झालंय, हे 15 दिवस जे भेटले मला तर काम करायला भेटलेच, बरोबर, लोकांपुढे जायला भेटलं, ज्या मतदारांपर्यंत मी पोहोचलो नव्हता तिथपर्यंत पण पोहोचलोय, बरोबर. ह्याच्यात आता लोकांनाही समजले की यार हे जे चाललंय हे ह्यांच्या अटीतटीची लढत चालली. म्हणजे काही जे उमेदवार आहे ह्यांचे फक्त पैशाचे चोरत चालले. मी एवढे पैसे वाटले की हा म्हणतो मी एवढे वाटणार, हा म्हणला मी एवढे वाटले की मी एवढा वाटणार. म्हणजे ह्यांना सर्वसामान्यांचं नाही घेणं देणं. ह्यांना जर सर्वसामान्यांचं घेणं देणं असतं तर हे तिथपर्यंत जाऊन विचारलं असं तुमचं काय, तुम्ही 2 कोटी रुपये तुम्ही
त्या लोकांना खर्च करा ना. मी आजही सांगतो, तुमच्या इथं सांगतो, यांनी 1 कोटी रुपये गावाला द्यावं. 1 कोटी रुपये यांनी गावाला द्यायचं विकास कामांसाठी. 1 कोटी रुपये. हे अजूनही म्हणतात ना आम्ही 1-2 कोटी रुपये खर्च करणार आहे. मी असं म्हणतो यांनी 1 कोटी रुपये गावाला द्यावं. यांनी 1 कोटी रुपये गावाला द्यावं. मी असं सांगतो बाबा, मी वैयक्तिकरित्या सांगतो बाबा, मी माझ्या पक्षाला सांगेल की बाबा मी माझी उमेदवारी मागे घेतो जर यांनी विकास कामासाठी 1 कोटी रुपये दिले तर. हे तुमचं खुलं त्या ठिकाणी खुले तयार आव्हान आहे माझं. अच्छा, 1 कोटी रुपये यांनी द्यायचे विकास काम. तुम्ही एवढं पैशाचा जोर दाखवताय ना, अहो ते पैसे इथं खर्च करा ना तुम्ही. 1 कोटी कशासाठी? विकास कामांसाठी. विकास कामांसाठी यांनी 1 कोटी रुपये गावाला द्यायचे. सनी शेवाळे अर्ज माघारी. सनी शेवळे अर्ज माघार घेतात. हाय हिंमत यांची आणा समोर माझ्या. पण कदाचित आता असंही म्हणलं, एक माझा सरळ सरळ प्रश्न आहे, फॉर्म मागे घेण्याची तारीख तर संपलेली आहे. ठीक आहे ना, मी जाहीर पाठिंबा देतो. हां, ही तयारी आपली. बस. अच्छा, मी जाहीर पाठिंबा देतो. हे जर 1 कोटी रुपये गावच्या विकास कामांसाठी देत असेल तर मी जाहीर पाठिंबा देतो त्या उमेदवाराला. म्हणजे लोकांना पैसे वाटण्यापेक्षा कदाचित कशाला विकास वाटतंय काम- पैसे? तुम्ही काम करा ना. लोकांच्या गरजा काय? कामच लागतात त्यांना, फक्त दुसरं काहीच लागत नाही. हे एका व्यक्तीसाठी आहे की नाही सगळ्या नाही, उमेदवारांसाठी? कुठलाही उमेदवार असू द्या, एका व्यक्तीसाठी नाही, कुठलाही उमेदवार जो पैशाचा लय माज करतोय, ज्याला पैशाचा लय गर्व आहे की बाबा मी म्हणजे पैशावर सगळे विकत घेणार, धनशक्तीवरती जो धनशक्ती जो माज करतोय ना, त्याच्यासाठी बोलतोय मी. ज्याला वाटते मी पैसे वाटणार, मी पैशावर निवडून येणार, हे खास त्यांच्यासाठी. तुमच्यातले दम आहे ना, तुमचा दम इथे दाखवा. 1 कोटी रुपयाचे तुम्ही 10-10 लाख रुपयाचे 10 रस्ते करा, हे तुमचं काम करा. माझ्या ऐपत असते नक्कीच केलं असतं. माझ्या ऐपत काय आहे, मी बाबा पालकमंत्र्याकडनं जो कोण नगराध्यक्ष होईल किंवा पाठपुरावा आमचे करणार. आमदार आधारस्तंभ चेतनदादा तुपे पाटील यांच्या माध्यमातून मी निधी आणून कामं करेन. आतापर्यंत मी कामच केलं ना. मी म्हणत नाही माझ्या स्व खर्चातनं केलेली आहे, जी केले ती केलीच म्हणून स्व खर्चातनं. पण जे मोठे काही रस्ते ते आमदार फंडातनं झालेले. मी सरळ सोपं बोलतो. मला संजय जगतापांनी मदत केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे विजय शिवतारेंनी मला खूप मदत केलेली आहे कामांच्या बाबतीत. म्हणजे ते असं म्हटलं ना की सनी बाबा या पक्षाचा आहे, सनी बाबा राष्ट्रवादीचा आहे. आता शेवटी आमदार आहे, बरोबर. आमदाराची गरज लोकप्रतिनिधी लागतेच सगळे आपल्याला. जातात. का तर सर्वसामान्यांचं काम असतात. आमदारा का माझं हे काम आहे, तर आपल्याला तिथपर्यंत जायलाच लागतं. बरं. त्याच्यामुळे मला शिवतारेंनी खूप मदत केली. शिवतारे बापूंनी मला प्रचंड प्रमाणात मदत केलेली. म्हणजे विकास कामाच्या बाबतीत मला फुल म्हणजे भरपूर ताकद दिली, चांगली ताकद दिली. म्हणजे त्यांनी मला असं बघितलं नाही की सनी राष्ट्रवादीचा आहे, म्हणजे महायुतीचा घटक म्हणून मला ताकद दिली. हे बोलतो इथं मी, महायुतीचा घटक मला म्हणून शिवतारे बापूंनी आमदारांनी मला खूप ताकद दिली. यावर तू काम कर. आता ठीक आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे, पक्षाची विचारधारा त्यांची त्यांच्यापाशी, माझी माझ्यापाशी. पण मला ताकद देताना त्यांनी असा विचार नाही केला सनी शिवसेनेचा नाही. विकास कामाच्या वेळी विकास तुम्ही काम महायुतीमध्ये माझं सगळे एकत्र- माझं हेच ह्या उमेदवारांना हेच म्हणणं आहे ना की बाबा तुम्ही म्हणताय ना की आमच्याकडे एवढी प्रॉपर्टी, आमच्याकडे आमाट पैसा आहे, आम्ही बाबा पैशावर खरेदी करू. तर बाबा एक काम करा, तुम्ही कशाला एवढे खर्च करता? तुम्ही बाबा काय करा, जेवढे काय उमेदवार आहे सगळ्यांनी 1-1 कोटी रुपये द्या. मी माघार घेतो ना. माघार म्हणजे मी डायरेक्ट हे करतो, मी डायरेक्ट म्हणतो बाबा मी हे करतोय म्हणून, काय ते आपलं जाहीर पाठिंबा जाहीर करतोय यांना. मी या जागीरदारांना ज्यांना पैशाचं माझं ना त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर करतो. दाखवा. खरं तर या माध्यमातून माझी अपेक्षा आहे की ते लोक देखील त्यांच्यापर्यंत मेसेज तुम्हाला द्यायचा आहे, त्यांच्यापर्यंत मेसेज नाही नाही, मला त्या कुणापर्यंत मेसेज द्यायचा, ज्यांना पैशाचा माज आहे त्यांना. माज म्हणतो मी, माज. इतका माज लावला यांनी पैशाचा, म्हणजे यांची भाषा फक्त पैशातच चालू आहे. पैसा म्हणजे सर सर्व काही नसतं. पण ती भाषा जनतेला पण कळत असेल. मग ते काय जनता काय एवढी दूधखुळी? जनता एखाद्या उमेदवाराला निवडून देते म्हणलं तर कळत नाही. सगळं कळतं त्यांना, पण ते त्यांना बोलणार नाही काय, मतातून दाखवणार. ज्यावेळेस मतदान रूपी ते घड्याळ दाबणार आणि ज्यावेळेस घड्याळ निवडून जाणार ना, त्यावेळेस यांना सगळ्यांना कळणार सर्वसामान्याचं पोरग ज्याला बाप नाही, ज्याचा तिसरीत बाप वारलाय, त्या मुलाला सर्वसामान्य निवडून दिलेले आहे. हे जगाला मी ओरडून सांगेल. आणि आज सांगतो सर तुम्हाला, ज्यावेळेस मी निवडून देईन ना, म्हणजे आम्ही हसल कमी, माझ्याबरोबरचे सहकारी, माझे जे काय आता वाईट काळात माझ्या सगळे सोबत आहे, हे फक्त रडण एक दिवस. भावनिक तो प्रसंग नेमकाच असेल. आणि कदाचित त्याच्यातून माझ्या मते तर जनतेसमोर एक थेट मेसेज देखील जाईल की आता ती वेळ नाहीये की जिथं राजकारण तुम्ही पैशावरती, दबावावरती, आमिषावरती केलं जाऊ शकतं. जर जनतेशी एखाद्याशी नाळ मजबूत असेल तर तो देखील राजकारणामध्ये नेतृत्वाची संधी शोधून जनतेसाठी काम करू शकतो. हा कदाचित तुमच्यासारख्या कार्यकर्ता. सर एक बोलू का मी, आता ह्याच्यातले काही जे उमेदवार आहे त्यांचं असं म्हणतो शेवटचं राजकारण आहे. हे जर निवडून आले
तर ठीक आहे पुढे चालेल असं म्हणतो. कारण हे मातब्बर नेते आहेत. बरोबर, हे मातब्बर. आणि जर पडले जर प्रभागाच्या हा. छोट्याशा नगर परिषदेच्या बरोबर. निवडणुकीमध्ये हार पत्करावी लागली बरोबर तर आहे. कुठेतरी फार मोठा राजकारण त्यांना म्हणजे आयुष्यभराचा झटका बसला, फटका बसला. फटका बसला. बरोबर, त्याच्यामुळे ते राजकारणातून बाहेर पडणार. बरोबर. राहिला विषय मी सुरुवात आत्ताशी केलेली आहे, त्याच्यामुळे मी आत्ता थांबून चालणार नाही. माझ्या एक जबाबदारी असते, ज्यावेळेस मतदान रूपी मला 100 मते पडू द्या, या 100 लोकांसाठी मला आयुष्यभर झटायचंय. जर मी त्या 100 लोकांसाठी पण झटलो नाही तर माझं पुढचं करिअर शून्य राहील. जी मला आता ताकद भेटली, ह्या ताकदीसाठी मला लढायचं, ह्या लोकांसाठी मला भांडायचंय, ह्या लोकांच्या काय गरजा आहे ते मला पूर्ण करायचं. राहिला विषय ह्यांची कामं करण्यासाठी मी नगरसेवकच होईल असं काही नाही ना. म्हणजे मी तुमच्यासारख्या असंही काम करतच आलो. तुमच्यासारख्या तरुणाच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बळ देण्याची संधी असू शकते, उदय असू शकतो, पण काही जणांसाठी जर पराभव पत्करावा लागला तर हा अस्त असू शकतो. सर, ह्यांचा जर पराभव माझ्याकडनं होणारच आहे, 100% सांगतो. ह्यांचा पराभव मीच करणार आहे. ज्यावेळेस मी ह्यांचा पराभव करणार त्यावेळेस हे समाजातलं दिसेनच होणार. ज्यावेळेस एखादा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती जर तुमच्यासारख्या प्रस्थापिताला जर पाडतो, 27व्या वर्षात म्हणतो आम्ही, 27व्या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा तिकीट आणून जर 27 वर्षाचा व्यक्ती, युवक जर एखाद्या मातब्बर व्यक्तीला पाडतो, जो कोण असेल ते सांगतोय मी, म्हणजे जे कोण उमेदवार आहे समजा जे समोरचे सगळ्याच उमेदवार, ज्या व्यक्तीला पाडतो त्यावेळी त्याला आयुष्यभर त्याच्या मनाला ते खंत लागली. तेव्हा लोकांनाही कळलं की ही पैशावाली एकदम डबल ढोलकी आहे. ह्यानी पैसे नाही वाटले आणि जेवण नाही वाटलं, हा सच्चा आहे, गरीब आहे, गरीबाचा पोरगा आहे. त्या पोराचा बाप 4थीत असताना वारलेला आहे, आत्ता लहानाचा मोठा झाला. मी आधी सांगतो, माझ्या विरुद्ध कुठलाच माणूस काहीच बोलू शकत नाही. त्याचं कारण सांगतो, मला कसलाच डाग नाही, कसलाच. म्हणजे तुमच्या कुठे करून चारित्र्याच्या विषयी काहीच नाही. माझ्याकडे 10 गुंठे जमीन आहे, ती पण वडलोपार्जित. त्याच्या माझं अजून 7 बारांना नावी नाही लावलं, वारस नोंदी लावली नाही अजून. राहतं घर आणि 10 गुंठे घरामागं जागा आणि छोटा मोठा माझा व्यवसाय, बस. ह्याच्या पलीकड माझं काहीच नाही, काहीच नाही म्हणतो तुम्हाला. माझ्या विरुद्ध एक तरी यांनी दाखव की बाबा सनी इथं चुकलाय. आज सुद्धा सांगतो, पर्सनली सांगा, माझं पर्सनल जरी माझ्या आयुष्यात काही घडलं असेल किंवा मी कुणाला त्रास दिला असेल तर मला हे यांनी सांगून द्यायचं. तसं मी जर यांचं पर्सनल काढलं ना जे पळता होईल. सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा म्हणून मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर जनतेने संधी दिली तर त्या ठिकाणी जनतेसाठी आपण किती वेळ देणार? कारण शेवटी आपलं व्यवसाय आहे, बाकीच्या जबाबदाऱ्या आहेत. माझा व्यवसाय पूर्णपणे माझा भाऊ बघतो. माझ्या भावाने सांगितलं, माझ्या घरच्यांनी आत्ता कुठं बाबा तयार झाल्या, तुला समाजकारण करायचं आहे ना तू कर, पण राजकारण करू नको ह्या व्यक्तींसारखं बाकीच्या. असं घरातल्यांचं मला स्पष्ट मत आहे. माझ्या चुलत्याचं असू, माझ्या मामाचा असू, माझ्या भाऊकीचा असू, जे माझ्या जीवाला जीव देतात, माझी भाऊकी, माझे भाऊ, माझ्या घरातल्या लोकांचं, बाबा जे लोकांनी केलं तू करायचं नाही, मग त्यांच्यातून आपल्यात फरक राहणार नाही. आज तू त्यांना बोलतो, उद्या जर तू तसं केलं तर हे तुलाच बोलणार आहे. आणि बरोबर आहे ना सर, जर आज मी तुम्हाला बोलतोय तर मी जर तुमच्यासारखं वागायला लागलं मग तुमच्यातून माझं काय फरक राहणार नाहीये. त्याच्यामुळं माझा भाऊ माझं सगळं बघतो. त्याच्यामुळे मला पूर्णपणे 24 तास म्हणलं तरी मी जनतेसाठी राहू शकतो, हे बाकीचे नाही राहू शकत. हे कोरोना नंतर कुठे गेले होते? लोकांना अडीअडचणीच्या काळामध्ये कुठे गेले उपलब्ध होते? नव्हते. कोरोना नंतर पाणी तुम्हाला काय कुठं गेले काय माहित नव्हतं, कचऱ्याची गाडी आली का नाही माहित नव्हतं, रस्त्यावरचे लाईटीचे पोल म्हणजे टुपा गेल्यात, लाईट गेले, लोक अंधारातनं चाललेत हे माहित नव्हतं तुम्हाला, ओढे नाले साफ करायचं माहित नव्हतं, रस्ते कुठे खराब झालेत काय माहित नव्हतं, तिथं डांबर पॅच करायचं माहित नव्हतं. हे सगळं त्यावेळेस 3-4 वर्षात मीच केले ना. आणि मी आजही सांगतो, मला महानगरपालिका लढायची नव्हती, माझी ऐपत्ती नाही, माझी लायकी नाही असं म्हणतो. हे नगरपालिका हे असं म्हणतो की हे चुकून झालंय सगळे. आपण तर महानगरपालिकेतच होतो ना पहिल्यांदा, बरोबर. माझी ऐपतच नाही म्हणतो महानगरपालिका लढायची, नगर परिषद झाली म्हणून पुढे नगर परिषद झाली म्हणून हे समोर आलं सगळं चित्र. महत्वाचं म्हणजे मला पक्षाने उमेदवारी दिली म्हणून, जर उमेदवारी मला नसती तर मी कशाला लढलो असतो. ठीक आहे, सर्वसामान्य म्हणून अपक्ष म्हणून मी फॉर्म भरला असता, पण ज्या वेळेस पक्षाने मला सांगितलं असतं नाही पक्षाचा आदेश पाळायचा त्यावेळेस मी पक्षाचंच काम केलं असतं.
प्रश्न मला इथे हा विचारायचा आहे, जर पक्षाने दुसऱ्या तिसऱ्या कोणाला संधी दिली असती तरी एक कार्यकर्ता म्हणून कदाचित ह्या जो आत्ता सध्या जो विरोधकांवरती तोफ डागणं आपण म्हणूयात किंवा त्या ठिकाणी परखडपणाने बोलणं म्हणूयात, ह्याला अधिक अजून धार मिळाली असती की कमी झाली असती? आता हे आता उमेदवार आहे म्हणून मी लय तोंड दाबून बोलतोय ना, त्यांची म्हणजे कंट्रोलमध्ये आहे. हा, मी कंट्रोलमध्ये आता. जर मी बोलायला चालू झालो ना तर मी ह्याची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढेन, सगळ्यांची. आणि मला सगळं माहिती आहे सगळ्यांचं, पर्सनल गोष्टी सकाट. कोण नाशिकला जाऊन काय करतंय, कोण कुठं काय जाऊन काय करतंय, कोण त्या कामाख्या देवीला जाऊन काय करतंय, हा कोण बगलामुखीला जाऊन काय करते उज्जैनच्या तिकडं, कुणी माझे फोटो जाळले, कुणी मांढऱ्याच्या काळूबाईला माझे फोटो लावले तिथं. मला सगळं माहिती आहे. त्यांच्याच घरातल्या व्यक्तीने मला हे सगळं सांगितलेलं आहे. जादू टोना सुद्धा सगळं केलेलं आहे, सगळं केलंय. आणि शेवटच्या टप्प्यात तर हे पूल करतात. हे आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे. तुमचे फोटो जाळले, माझे फोटो जाळले, तर ज्या व्यक्तींबरोबर गेलेले त्याच व्यक्तीने मला सांगितलेलं आहे नंतर. म्हणजे असं म्हणतो ना की तुमच्याबरोबर जे फिरणार ते सगळे तुमचे नसतात, त्यातले एक तरी माझा असतो. हे तुम्हाला माहित नसतं. तुम्ही पाठवलेत? मी नाही पाठवले. म्हणजे काहींबरोबर माझेही तरी संबंध असतात. जसे तुमचे आहे ना तसे माझे असतात. मांढरच्या काळोबाईला कुणी माझा फोटो तिथं लावला हे मला माहिती आहे. कुणी जादूटोना काय केला काहीच फरक पडत नाही. मी हाही तसा आहे. आणि मी आजही भिडायला तयार आहे सर्वसामान्यांसाठी, कधीही. पुण्यासारख्या शहराजवळ राहून, इतके प्रगतशील आपण राहून सुद्धा आजही ते जकडलेले काळे विचार. सर, अंधश्रद्धाच्या बाबतीत ह्यांचा नादच कोण करू शकत नाही काहींचा. इतके भयानक आहे अंधश्रद्धेच्या बाबतीत. म्हणजे जर सांगितलं ना तुम्हाला विश्वास नाही बसणार. आता कॅमेऱ्यासमोर मी नाही त्या गोष्टी बोलू शकत. इतक्या भयानक प्रकारचे जे सांगताय तेच धक्कादायक आहे सर. फोटो जे इतक्या भयानक प्रकारचे होम हवन केलेत, नग्न अवस्थेत त्यांनी होम हवन केलेले. हे प्रभाग क्रमांक 16 मधनं. हे तर आतापर्यंत मी प्रभाग क्रमांक 16 मधनं. म्हणजे काही दिवसापूर्वी आपण कदाचित कोकणामध्ये कुठल्या तरी एखाद्या नेत्याने हवामान केला होता, त्याच्या विरुद्ध टीका ऐकली होती. ते उरळीमध्ये सुद्धा पोहोचलेलं आहे. हे आता नाही, हे लय जुनं चाललंय. अगोदरपासून 2009 पासून चाललंय. आता नाही चाललंय. मला सगळं माहिती सगळ्यांचं. मी तेच सांगतोय, माझ्या विरुद्ध कुणी बोलावी नाही. मी जर एखाद्याची पर्सनल गोष्टी काढली आणि मी काढताना पुरावे निश्चित काढणार. मी उगच मोगाम बोलणार नाही. माझ्यावर पर्सनल कोणी टीकाही करायची नाही. मी कोणाचं नावही घेतलेलं नाही. आणि महत्वाचं म्हणजे माझ्याबद्दल कोण टीकाच करू शकत नाही की मला कुठला पट्टाच नाही. मी कुणाला गोरगरिबाला लोबाडलेलं नाही. मी माझ्या बहिणींना लोबाडलेलं नाही. मी माझ्या सख्या भावाला लोबाडलेलं नाही. मी सावत्र भावाला लोबाडलेलं नाही. मी भावकीला लोबाडलेलं नाही. मी गावकीला लोबाडलेलं नाही. त्याच्यामुळं मी ठाम छाती ठोकपणे गावात फिरू शकतो, बाकीचे फिरू शकत नाही. मी माझा महत्वाचं म्हणजे सांगतो, माझा सक्का भाऊ माझ्यासोबत आहे याचा मला लय मोठा आनंद आहे. सक्का भाऊ माझ्यासोबत आहे आणि भक्कम आहे. मला स्पष्टपणे सांगतो, भावड्या तू पुढं चल, मी तुझ्या सोबत आहे. खरी ताकद ही असते. ती आज माझ्या मागे ताकद आहे. जनशक्तीपेक्षा ही जनशक्तीच महत्वाची असते. खरी तुम्हाला सांगतो, मला वाटत नव्हतं माझी भावकी म्हणजे शेवाळे फॅमिली आमची इतकी भक्कमपणे माझ्या मागे उभं आहे. म्हणजे सगळी शेवाळीतले ग्रामस्थ काही बाबा समोर येत नाही. बाबा नको म्हणतात, बाबा गावातल्या गावात काही किंवा देवाची गावात प्रभाग 16 काही प्रत्येकाचे संबंध उमेदवारांबरोबर. त्याच्यामुळे काही लोक बाबा नको म्हणतात. बाबा ठीक आहे, पण सनी आमच्यासाठी. सनीला आम्ही अर्ध्या रात्री बोलावलो तरी सनी दारात येणार आहे. तसे बाकीच्यांना आम्ही बोलावलं तर येणार नाही. का तर ह्यांना पैशाचा माज आहे, यांना पैशाचा गर्व आहे. त्याच्यात एक दुसरा एक कलाकार उभा राहिला आहे, साड्या वाटणार, बोलणार, चालणार, माझ्या काही ह्यावे माझ्या काही त्यावे. तुमच्या काय आहे तर तुम्ही समाजाला द्या की. त्याच्यातले काय करा, 10-15-20 गुंठे एका आणि एकूण समाजाला द्या. तुम्ही त्याचं रस्तं पाणी करा की. तुम्ही हे तर मग असं म्हणतोय पावसाळ्यातल्या छत्र्या आहे, ह्यांचा तर राजकारणाचा काडी मात्र संबंध नाही. ह्यांचं आयुष्य गेलं लोकांच्या जमिनी लुबाडण्यातच. ह्यांचं आयुष्यच जमिनी लुबाडण्यात गेले लोकांच्या. आणि ते आता उमेदवार राहिले. ह्यांच्या पायी म्हणजे मला त्या गोष्टी बोलायच्या नाही. त्या गोष्टी बोललं ना म्हणजे ते मलाच दुःख होतं. अशा काहीच्या बाबतीत गोष्टी घडलेल्या आहेत. मी तुम्हालाच जागा विकणार. तर ज्यावेळेस मी स्वतः तुमची जागा घेतोय
बरोबर. मी प्लॉटिंग व्यावसायिक आहे असं समजा, किंवा मी रिअल इस्टेटचा प्रोप्रायटर, बरोबर. मी सर्वसामान्यांकडून जागा घेतो, बाबा मी तुम्हाला टोकन 10-20 लाख रुपये देतो. तर काहींना 10-20 लाख रुपये त्या व्हॅल्युएशन प्लॉटचे 1 कोटी रुपये असं समजा, तर तुम्हाला 20 लाख रुपये देणार, तुम्हाला 80 लाख रुपयासाठी आहे ना मी 5 ते 10 वर्ष रडावले, पैसे दिले नाही. म्हणजे असं करून लोकांच्या प्रॉपर्ट्या घेतलेल्या. एका व्यक्तीने ह्यांच्या म्हणजे त्रासापायी फाशी घेऊन बिचाऱ्यांनी जीवन संपवलं. गावातलीच व्यक्ती. ह्या सगळ्या गोष्टी गाव पातळीवरती जनतेपर्यंत पोहोचत असतील. ह्यांचं 1 नंबर नाव खराब आहे रिअल इस्टेट व्यवसायात. मी तुम्हाला आज सांगतो, त्या व्यक्तीने मला फसवलेलं आहे. कसं फसवलं तेही सांगतो. मी त्यावेळेस त्यांना विचारलं होतं की तुम्हाला निवडणूक लढायची आहे की नाही. तर त्यावेळेस ते मला असं म्हटलं की हे काय माझं क्षेत्र नाही, मी धंदेवाईक माणूस आहे, मला ह्याच्यात काय पडायचं नाही. बरोबर. मला ते असं बोलल्यानंतर मी म्हणलं बाबा मी तयारी करू का. जे आता तुमचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना तुम्ही विचारलं होतं. त्यांच्यातला एक माझा रिलेटिव्हच आहे, माझ्यासोबत फिरणाराच आहे, सोबत येणाराच आहे. त्यातल्या मी त्या व्यक्तीला विचारलं बाबा तुम्ही निवडणूक लढवू इच्छिता का. मला ते 3दा नाही म्हटले, मला नाही लढवायची म्हटले, माझं हे काही क्षेत्र नाही, मला बाबा धंदा पाणीतच मी माझ्या सुखी आहे. बरोबर. ह्या व्यक्तीने मला सांगितलं तू तयारी कर, तुला पाठिंबा चांगला आहे, तू कामं करतोय, सगळं करतोय. मी कधी कोणाची कामं केलेली का, काय आहे काय नाही, हे ड्रेनेज बिनेज लाईनचं, हे लोकांच्या दारात सकाळचं जायचं, हे मला जमणार नाही, माझंही क्षेत्र नाही. हे बोलले कोण, आम्हाला बोलले. बरोबर. हे बोलल्यानंतर मी म्हणलं ठीक आहे चालतंय, मी करतो तयारी. म्हणलं तुम्ही माझ्या पाठीमागं हा म्हणलं ठीक आहे चालतंय. माझ्या परीने माझी तयारी मी चालू केली. चालू केल्यानंतर ज्यावेळेस त्यांना असं कळलं की आमच्या भावकी 2 उमेदवार आहे, बरोबर, आमच्या भावकीचे, तर त्यावेळेस ह्यांनी काय केलं की स्वार्थ स्वतःचा बघितला. कसं बघितला तेही सांगतो. किंवा आमच्या भावकीत 2 उमेदवार म्हटले आमचं मतदान डिवाइड होणार, बरोबर. मग ह्याचा फायदा कोणाला होणार, त्यांना होणार. त्यांना असं वाटलं की बाबा हे दोघं काही निवडून यायचं नाही, मग मी निवडून येतो. मग ह्यांनी नकळत गपचूप तयारी चालू केली. गपचूप तयारी चालू केल्यानंतर मला ते 1-2 कानावरून आलं की बाबा हा व्यक्ती बाबा तयारी करतोय, तर बाबा तो काही इलेक्शनला राहणार आहे का. मला वाटत नाही राहील बाबा, कारण की त्यांनी मला शब्द दिला की बाबा मी काही निवडणूक लढणार नाही. तर म्हणलं ठीक आहे चालतं. मग नंतर मला कळलं की राहणारच आहे. ते तसं जाणवलं. कसं जाणवलं, तो व्यक्ती माझ्याशी नजर लपून जायचा, माझ्या समोर येत नव्हता. मी समजा असं चाललो आहे ना, त्यांनी मला माझी गाडी बघितली का मोबाईलमध्ये लक्ष करायचं, पुढं जायचं. किंवा मी चाललो आहे तर मला बघितलं की परत रिटर्न फिरलाय. असं 2-3दा इन्सिडेंट घडला तसा. त्याच्यावरनं मग मला टूप पिटली की आयला 100% ह्या व्यक्तीला उभं राहायचं. कारण की ती व्यक्ती अशी की 2 दिवसाआड मला फोन केल्याशिवाय राहत नव्हती. त्या व्यक्तीने कमीत कमी 10 ते 15 दिवस मला फोन नाही केला. ह्याच्यावरनं मी 100% म्हटलं की ह्या व्यक्तीला उभं राहायचं. मग ठीक आहे म्हटलं चालतंय. म्हणलं ज्याचा वैयक्तिक पार्ट आहे, मला फसवलं, माझ्या मनाला माहिती, देव आहे बघायला, ज्याला काय शिक्षा द्यायचं तो देव दे, मी प्रामाणिकपणे माझा प्रयत्न करणार. बरोबर. मग त्यांच्या विरुद्ध एक त्यांच्या तिथला युवक उभा राहिला त्यांच्या विरुद्ध. त्याच्यामुळे त्यांची मग अजून गोष्टी झाली. त्यांना जे स्वार्थ होता तो साधला गेला नाही त्यांचा. ज्यावेळेस ह्यांचे कारनामे हे प्रचार करताना ज्यावेळेस जातात त्यावेळेस ह्यांचे कारनामे सगळे उघडकीस यायला लागले. हा पुढं चालला की ह्याच्या मागे याला नावं ठेवायची, ह्याला कुठं मतदान करता, ह्या गावाला लोगडून बसलाय, ह्याचं काय करतो तो. ज्यांनी फसवलं त्यांच्याबद्दल तुम्ही जर कॅमेऱ्याबद्दल बोलता तर समोरासमोर पण तुम्ही जाऊन बोलला असाल. ऐका ना, मी समोरासमोर तो इतकं बोलतो ना, मी तुम्हाला सांगतो, मी इथं बोलतोय, मला तिथं बोलायला मी काय घाबरतो. माझ्या मनातच काय नाही ना. ज्याच्या मनात येतो बोलायचं नाही, माझ्या मनात नाही काय. मी आधी सांगतो, यांनी कधीही माझ्या समोर बाईटला बसव, कधीही. मी त्यावेळेस सुद्धा त्यांना बोललोय, म्हणलं हे चुकीचं वागलं तुम्ही, म्हणलं असं नव्हतं वागलं पाहिजे. ठीक आहे म्हणलं, तुमचा पार्ट, म्हणलं मला काय त्याच्याशी दुःख नाही, पण जी तुमची मी पहिली इज्जत करत होतो, उद्या मी तुमच्याबरोबर बोललो ना असं म्हणतो, पण जी पहिली इज्जत करत होतो ते आता करणार नाही. तो रिस्पेक्ट कुठेतरी रिस्पेक्ट आता कमी होणार ना, त्याला तडा किंवा मला यांनी फसवलं ते माझ्या आयुष्याभर मनात राहणार ना. पण एक त्यांच्याही काही गोष्टी माझ्या हातात, पण मी ते काढणार नाही. त्यांच्या पर्सनल गोष्टी मला घेणे देणार नाही, त्यांचं पर्सनल लाईफ आहे. पण ज्या समाजाला फसवलेलं आहे हे मी काढणार का, तर हे जनतेला कळणं गरजेचं आहे. निवडणूक आहे आणि बरोबर ना, हे जनतेला कळणं गरजेचं आहे. त्यांच्या पर्सनलच्या आयुष्यात गेलो मी तर मग ते उद्यापासून प्रचार करणार ना. वैयक्तिक स्तरावरती जर पर्सनल गोष्टीचं गेलो, ह्यांच्या पर्सनल गोष्टीचं काढले मी की काय काय करतात, हे काय काय केलंय,
बरं. तर मग अवघड होईल. पण मला ते गरज नाही वाटत ती काढायची. पण एक सांगतोय मी, आजही उद्याही कधीही येऊ द्या माझ्यासमोर, कधीही मी ह्यांना कधीही भिडायची ताकद आहे. का तर माझी जनता ही माझ्यासोबत आहे. सगळ्यांना कळलेलं आहे की ही लोक कशी कशी नाही. ही फक्त पैशाचा माग चालू आहे सर, फक्त पैसा. शेवटच्या टप्प्यामध्ये सर मला काही तुम्हाला हे प्रश्न विचारायला आवडेल नक्की, की ज्यावेळी लास्ट टाइम तुम्ही आला तर त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी जिंकल्यानंतर येईल, परंतु निवडणुका लांबणीवरती पडल्यामुळे पुन्हा एकदा आपला खरं तर दुसरा भाग निवडणुकीच्याच अनुषंगाने होतोय. त्यामुळे कदाचित आपला तिसरा भाग हा निवडणुकीनंतरचा असेल, कदाचित तो तुमच्यासाठी जल्लोषाचा असावा अशी मी सदिच्छा तर नक्कीच व्यक्त करेल. परंतु याच्यासोबत मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता कुठेतरी वातावरण एकंदरीत, कारण निवडणुका अतिशय शेवटच्या टप्प्यात प्रचार पूर्ण झाला असताना मतदान होणार आणि अचानक लांबणीवरती पडलेत आणि आता 20 तारखेबद्दल सुद्धा काही चर्चा उलटसुलट चालू आहेत. मतदारांमध्ये संभ्रम आहे का, किंवा उमेदवार म्हणून तुम्ही मतदारांना काय सांगाल? हे बघा सर, आम्हाला जी माहिती भेटली तर त्याच्यात आम्हाला म्हणजे असं समजलेलं आहे की 100% मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशच आहे त्या ठिकाणी निवडणूक 100% 20 तारखेलाच मतदान होणार आहे. आता राहिला विषय कोर्टाचा निर्णय. कोर्ट काय निर्णय घेणे तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टी नो कमेंट्स, आपल्याला माहिती नाही त्या गोष्टी, त्यात आपण बोलून काय उपयोग आहे. राहिला विषय आता शेवटी जे होणार आहे ते तुम्हालाही दिसणार आहे, जनतेला दिसणार आहे, मलाही दिसणार आहे. त्याच्यामुळे आता त्या गोष्टीला जनतेने फेस करायचं. ह्याच्यात खरा माज कोणाचा मोडणार आहे हेच सांगतो, फक्त पैशावाल्याचा. पुढे ढकलल्यामुळे किंवा आज समजा 20 तारखेला जरी पुढे ढकलला असं म्हणतो मी, तरी तो माज कुणाचा मोडणार आहे? फक्त फक्त ह्यांचाच. जे पैसे वाटले, जो पैसे वाटतात ना ह्यांचाच माज मोडणार आहे. ही जेवणं घालतात, ही साड्या वाटतात, ही काय काय देतात, मूर्त्या देतात, बिर्याणीच्या पातेल्या देतात, असं करायचं. हा माज कुणाचा मोडणार? ह्यांचा मोडणार आहे. माझा नाही मोडणार काय. सर आपण यातून आता शेवटचा प्रश्न असा आहे की असं धरून चालूयात की 20 तारखेला मतदान होणार आहे, कारण आता प्रक्रिया त्या दृष्टीने चालू आहे आणि कदाचित आता जर निवडणुका लांबणीवरती पडल्या तर कदाचित जनता देखील निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये असेल, एक स्वायत्त संस्था जरी असेल, त्या ठिकाणी कोर्टाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही न्यायालयीन प्रक्रियेच्या, पण कुठेतरी ही लोकशाहीची थट्टा झाल्यासारखी होईल, कारण कुठेतरी मतदान सारखं पुढे ढकलत आहे. तर आपण असं धरून चालूया की 20 तारखेला मतदान होणार आहे. 20 तारखेच्या मतदानासाठी जनतेला काय आवाहन करा? सर मी जनतेला एवढंच आव्हान करेन मी की बाबा हे पैशावाले हे फक्त निवडणुकीपुरते येणार आहे. हे जर पराभूत झाले तर हे इथनं निघून जाणार किंवा हे परत काय येणारच नाही. बरोबर. राहिला विषय जे निवडून येणार ह्यांचं प्लॅनिंग काय हे मी तुम्हाला आत्ताही सांगतो. ह्यांचं प्लॅनिंग असं आहे, ह्याच्यातला एक उमेदवार असा आहे की बाबा तुमचं कुठंतरी 2 मजली 3 मजली बांधकाम चाललं असेल तर ते समजा तुम्ही त्याची नोंद नसेल केली तर ती माहिती घेतात की बाबा ह्याची नोंद ह्याने केली आहे का. तर त्या ठिकाणी ते जातात, त्याला गाठतात, किंवा तू नोंद केली आहे का, तर तो म्हणतो नाही केली, मी करणार आहे बाबा नंतर समजा. तर मग त्याला ब्लॅकमेल करतात. तर जर तू मला 5 लाख रुपये नाही दिले, 10 लाख रुपये नाही दिले, जसं बांधकाम तसे पैसे यांचे, जर तुम्हाला हे जर नाही दिलं तर मी महानगरपालिका असू किंवा नगरपालिका असू जे काय असेल ते PMRDला मी नोटीस देऊन तुझं हे बांधकाम पाडणार. तर तसं एक प्रकार घडला आहे हंडेवाडी भागात. 5 मजली बिल्डिंग होती. तर होळकर नावाचा इसम होता. तर होळकर नावाच्या इसमाला यांनी सांगितलं की मला 20 लाख रुपये द्यायचे, मी तुझी बिल्डिंग पाडत नाही. तर माणूस म्हटला मी ऑलरेडी कर्ज काढूनच बिल्डिंग बांधली, तर मी कुठून पैसे देऊ. हा प्रकार आत्ताचा घडलेला हा आता एक 2-3 वर्षापूर्वीचा, रवी दंगेकर आमदार होण्याच्या आधीचा. तो मित्र, तो जो होळकर होता तो रवी दंगेकर आमदारांच्या साहेबांच्या परिचयातला होता. स्वतः रवी दंगेकर त्यावेळेस आलते तिथं स्पॉटला. तर तिथं तो असा प्रकार घडला. तो म्हटला माझ्याकडे काय पैसे नाही म्हटला बाबा, त्याच्यामुळं मी काय तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, शेवटी आता तुमची इच्छा, तुम्हाला काय करायचं काय नाही. तर ह्यांनी PMRDला अर्ज करून त्याचे 2 मजले पाडले. बरं. 2 मजले पाडले. सर तो माणूस खाली बसून ढसाढसा रडत होता. म्हणजे असं म्हणतो त्यांनी परत वाटतं कुठून तरी उसने पैसे घेऊन ह्या व्यक्तीला, ह्या म्हणजे जो काही उमेदवार आहे माझ्या विरोधात काही जे काय आहे ते, ह्याच्यातल्या एका व्यक्तीला ह्यांनी, त्या व्यक्तीने 10 लाख रुपये कुठून तरी. पण तुम्ही हा एक प्रकार सांगताय सर, गेली नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदा होते, गेल्या 7 वर्षाची तर कुठलीही निवडणूक झालेली नाही, 8-10 वर्षात निवडणूक नाही आहे, आणि या 8-10 वर्षाचा जर तुम्ही हिशोब काढला तर या ठिकाणी अमाप बांधकामं झालेली आहेत. बरोबर. मग मी तुम्हाला हेच सांगतोय ना की बाबा ह्यांनी जे कमवलं ह्याचं काय कष्टाचं आहे कुणाचं. म्हणजे पैसा कोणत्या मार्गाने कमवला. यांना फक्त एकच असतं की राजकारणात मी आलेलो आहे, मला फक्त पैसा पाहिजे. का तर माझा पैसा गेलेला आहे.
तर मला तो परत कसा भेटला जो खर्च केलाय तो परत आला. मग ह्याच्या डोक्यात तेच आताच प्लॅनिंग चालू झालंय यांचं. नाही, राजकारण पण एक व्यवसाय म्हणून कुठेतरी मग बघितलं ही जातं. व्यवसाय म्हणून बघतात ना. हम्म. हे जे काय आहे काही व्यक्ती हे मोठे कसे झाले ते राजकारणापाळी झालेत की कसे झालेत ह्याला त्याला टोप्या टाकून हम्म. हम्म. ह्याला त्याला टोप्या टाकूनच मोठे झालेत ना. त्याच्यामुळं मला जनतेला आव्हान असं करायचं की बाबा हे सगळं तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा. मी म्हणतोय म्हणून नाही, माझ्या मनात काहीच नाही, मी खोटं बोलणार नाही. मी आधी सांगतो, मला कुठल्या तरी व्यक्तीने आव्हान करायचं की बाबा तू आमच्या समोर ये, समोरून बोल, तर मी आधी सांगतो माझा नंबर प्रत्येकाकडे. त्या व्यक्तीने कधी माझ्या समोर यायचं, ऑन कॅमेरा किंवा ऑफ कॅमेरा या, माझी समोरासमोर उत्तर देण्याची सर्व बाजूने तयार. सर्व बाजूने तयारी. का तर हे चुकीचे आहे हे मला माहिती आहे. मला माहिती म्हणण्यापेक्षा जगालाच माहिती. राहिला विषय बाकीच्या उमेदवारांचा, त्याच्यातला एक उमेदवार कलाकार आहे. असा कलाकार आहे ना, माझ्या हसायला तर त्याचं सांगितलं की अमावस्याच्या दिवशी एक आपल्या गावात मंदिर आहे, तर त्या मंदिरात अमावस्याच्या दिवशी महाप्रसाद असतो. तर तो तिथं त्याचं सानिध्यात ते मंदिर आहे, त्या देखरेख ते करतात तिथं. म्हणजे मला बोलायचं नाही पण मी बोलणार आहे, सगळं कळलं पाहिजे सगळ्यांना. लोक म्हणून बाबा हा काही लोकांवरच बोलतो, त्याच्यामुळे मी सगळ्यांच्या चुका सांगणार. मी कसं म्हणतोय ह्यांनी माझ्या चुका सांगावं सगळे, मी काही चुकीचं केलं तसं जनतेलाही कळलं पाहिजे. तुम्ही काय म्हणलं आव्हान करा, मग जनतेलाही मला सांगणं गरजेचं आहे ना की बाबा हे काय करतात. त्याच्यातला एक कलाकार असं करतोय की बाबा त्या मंदिरात अमावस्याच्या दिवशी मागच्या इलेक्शनच्या आधी अमावस्याच्या दिवशी मंदिराच्या बाहेर उभा राहिला आणि मंदिराच्या बाहेर जिथनं लोक दर्शन घेतात तिथनं बाहेर पडतात, तिथं गळ्यात पट्टी बिट्टी टाकून उभा राहिला प्रचार करण्यासाठी. आणि मला मतदान करा, मी भक्त आहे त्या देवाचा. मग ह्याचा अर्थ काय झाला, तुम्ही मग देवाला का मध्ये आणताय तुम्ही? हे कसलं राजकारण तुमचं? ही लोक जी आहेत ही तुमच्याकडे नाही आहेत, त्या देवाकडे येतात, तिथं नतमस्तक व्हायला येतात. ते तुम्हाला नतमस्तक व्हायला येत नाही. जर तुम्ही असं करताय तर तुम्ही ह्याचा अर्थ काय, तुम्ही देवा धर्माचं राजकारण तुम्ही आता मध्ये आणलं. बरोबर, असं नाही केलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण त्याच प्रश्नाकडे येतो शेवटचा, की पुन्हा एकदा या माध्यमातून कार्यक्रमाचं मनातलं जनात, जिथे आपण जनातेपर्यंत सगळं मनातलं तर पोहोचवलेलंच आहे, पण जनतेला नेमकं आपण काय आवाहन करा? जनतेला एवढंच आवाहन करेन सर की बाबा कुठल्याही बोलतापांना बळी पडू नका. तुम्ही माणसं ओळखा. मग ॲक्च्युली सगळे ओळखलेले सगळ्यांनी, फक्त खऱ्याला न्याय द्या. मी ह्यांच्या विरोधात लढतोय, मला आजी जीवाला धोका आहे असं म्हणतो मी. ते उद्या काही करू शकतात माझ्या जीवाचं, म्हणजे इथपर्यंत बोलतो मी. म्हणजे कोणाविरुद्ध लढताय आणि कोणासाठी लढताय हे पण फार महत्वाचं. मी फक्त लढतोय सर्वसामान्यांसाठी. मी सांगतो सर, ह्यांनी जे काय बाकीचे उमेदवार ह्यांनी सांगायचं की बाबा मी फक्त माझ्या घरातनं एकटा राजकारणी असेल, माझ्या घरातनं कुणीच नसेल, हे यांनी सांगायचं. तसं मी ठामपणे सांगू शकतो ऑन कॅमेरा, माझ्या घरात फक्त फक्त मीच एक असेल किंवा माझ्या घरात कुणीच राजकारणी नसेल दुसरा. घराणेशाही त्या ठिकाणी अजिबात नाही, अजिबात नाही सांगतो मी माझ्या आईला स्मरण करून सांगतो. मी देवाला मध्ये नाही घेत, मी माझ्या आईला घेतो. मी माझ्या आईला स्मरण करून सांगतो, माझ्या घरातनं फक्त सनी उर्फ मृणाल मोहन शेवळे हाच एकमेव राजकारणात असेल. तोही जनतेने माझ्या पाठीमागे उभी राहिली तरच मी राजकारण केलं पाहिजे. माझ्या मागे जनता नसल्या मी काय करणार आहे? बरोबर, शेवटी आपण काम कोण जनता ताकद आहे. त्याच्यामुळे ह्यांनी तसं बोलून दाखवायचं की आमच्या घरात फक्त आम्हीच राजकारणी असेल, त्या व्यतिरिक्त दुसरा कुणीच नसेल, ह्यांनी बोलून दाखवावं. तर खरं तर तुम्ही खूप आव्हानं दिलेली आहेत. निवडणुकीचे प्रचाराचे अवघे काही दिवस उरलेले आहेत. पाहायला नक्कीच गंमत येणार आहे की आव्हान कोणी स्वीकारतंय का. प्रभाग क्रमांक 16 मधून जिथे आज सनी शेवाळे खुलं आव्हान करतायत की तुम्ही जाहीर पाठिंबा उमेदवाराला द्यायला तयार आहेत, जर त्यांनी 1 कोटी रुपये खर्च केले तर. 1 कोटी खर्च म्हणत तसे खर्च नाही आहे, विकास कामांना खर्च करायचा. गावासाठी यांनी 1 कोटी रुपये द्यायचे. हे 1 कोटी रुपये ऑन टेबल कॅश जे काय असेल ते, हे 1 कोटी रुपये बाबा तुम्हाला आता पाठिंबा आम्हाला दे, हे 1 कोटी रुपये त्यांनी ते ठेवायचे. हे 10 रस्ते, हे 10 लाख रुपयाचे 10 रस्ते, ज्या भागात बाबा जिथं खरंच रस्त्याची गरज आहे, जिथं खरंच ड्रेनेजची गरज आहे, जिथं खरंच लाईटची गरज आहे, तो खर्च तिथं करा की तुम्ही तुमच्या एवढे पैसे येतात. हा कशाला माज करताय? तुम्हाला माज दाखवायचा ना तिथं दाखवा. आम्ही अभिमानाने सांगू आईला बाबा ह्यांनी पैसे दिले, तुम्ही तुमच्या पाट्या लावा तिथं. तुम्ही अभिमानाने गर्वाने सांगा हा रस्ता मी केलाय, तो रस्ता आयुष्यभर टिकणार आहे. जर विकास कामे झाले तर ज्यांची तुम्ही कुठेतरी टीका करताय अप्रत्यक्षपणाने किंवा प्रत्यक्षपणाने म्हणूयात,
त्यांचं तुम्ही कौतुक सुद्धा करा. 100% करेन, भर चौकात सत्कार करेन त्यांचा. जो कोण अशा गोष्टी करेल त्याचा भर चौकात सत्कार करेन मी. अख्ख्या गावापुढे सत्कार करेन. मी सगळ्या गावाला विनंती करेन की बा सत्काराला या, आपल्याला सत्कार करायचा. 1 कोटी रुपये आपल्या गावासाठी दिलेले आहे. खूप छान वाटलं सर तुमच्याशी गप्पा मारून. खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही जितका आवेशामध्ये पहिल्यांदा बोलत होता, बऱ्याचदा निवडणूक पुढे ढकलल्यामुळे कधी कधी उमेदवारांचा त्या ठिकाणी प्रचारातील आवेश आणि उत्साह ओसरला का असं वाटत होतं, पण तुमचा अधिक वाढत चाललेला आहे. सर माझा 100% कधीच वासरणार नाही. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तर नक्कीच. मी साप मानाचा आहे. बरोबर. म्हणजे हा निवडणुकीपुरता उत्साह नाहीये. माझं आयुष्यभर तोच राहणार आहे म्हणतोय मी कधीच कमजोर पडणार नाही. का तर मला जे पाठबळ भेटलेले आहे हे मी नशिबाने असं म्हणतो. हे प्रत्येकाला भेटत नाही सर. म्हणजे सगळ्याच बाबतीत म्हणतो. म्हणजे भावकीचा असू, पाहुणेरावळ्यांचा असू, ग्रामस्थ जे काय असेल ते, आणि जे काय मतदार रूपी जे काय मला आशीर्वाद देतात ह्याचं सगळ्यांचं सांगतोय. सर मी जनतेला एवढंच आवाहन करेल की बाबा 20 तारखेला शनिवारी मतदान आहे, सकाळी 7 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत. तर बाबा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे. अजितदादा पवारांनी मला उमेदवारी दिलेली. तर माझं चिन्ह आहे घड्याळ. तर बाबा माझं 5 नंबरचं बटन आहे. अनुक्रमांक माझा 5 नंबर आहे. तर माझं तिथं नाव मृणाल मोहन शेवाळे आहे. तर मला त्या माझ्या नावापुढं माझं चिन्ह असेल घड्याळ. तर मला ते बटन दाबून मला प्रचंड मतधक्क्याने विजय करून तुमची सेवा करण्याची तुम्ही प्रत्येकाला एक संधी दिली ना. तर या 27 वर्षाच्या युवकाला एकदा द्या ना. एकदाच द्या म्हणतोय मी. जर मी काम नाही केलं तर पुढल्या वेळेस तुम्ही मला सांगायचं की सनी तू उभं राहायचं नाही, मी गपचूप घरात बसेल. मी आधी सांगतो मी असं काम करणार की मला पुढल्या वेळेस अख्खी जनता ना अख्खे मतदार म्हणून की तू उभं राहायला पाहिजे. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा एकच सांगेल की बाबा माझं अनुक्रमांक 5 नंबर आहे घड्याळ. त्याच्या पुढं माझं नाव असेल मृणाल उर्फ सनी मोहन शेवाळे. तर ते मला घड्याळ दाबून मला प्रचंड मताने विजयी करा. तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत आत्ताही आहे, असेच आयुष्यभर माझ्यासाठी राहू द्या. आणि आयुष्यभर मी तुमच्या कुठल्याही सुखात नसेल पण दुःखात तुमच्या आधी असेल. म्हणजे मी असं म्हणतो बाबा कुठल्याच मतदारांना किंवा कुठल्याच जनतेला दुःखी येऊ नये, सगळे सुखी राहावं, एवढंच आवाहन करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्की सर, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. पुन्हा एकदा तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तर मी धन्यवाद. आणि मंडळी खरंच प्रभाग क्रमांक 16च्या बद्दल तुमच्या मनात देखील उत्सुकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीये. कारण प्रभाग क्रमांक 16 मधील एकमेव उमेदवार आहे जे पुन्हा एकदा आपल्याला दुसऱ्यांदा निवडणुकीच्या निमित्ताने या मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत. अनेक खळबळजनक दावे त्या ठिकाणी केलेले आहेत. प्रभाग क्रमांक 16 मध्ये मतदानांवरती प्रभाव पाडण्यासाठी कोणत्या गोष्टी वापरल्या जात आहेत अतिशय परखडपणाने न घाबरता त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं, तुमच्यासहित माझ्यासहित सगळ्यांची उत्सुकता आता ताणलेली आहे. प्रभाग क्रमांक 16चा निकाल काय असेल? धनशक्ती जिंकणार की जनशक्ती जिंकणार? सत्य नेमकं कोण बोलतंय याच्यासाठी तुम्ही आणि आम्ही नक्कीच मनातल्या जनासोबत जोडून राहा, जेणेकरून पुन्हा एकदा आपण अशा उमेदवारांशी गप्पा मारूयात आणि जोही त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 16चा निकाल असेल तो आपल्यासमोर नक्कीच घेऊया. धन्यवाद सरी सर, पुन्हा एकदा आपल्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि आपल्या पुढच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा. नमस्ते.